नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाची सुरुवात विश्रामाने यो करून केल्यान घराकडे इल्यावर कवटाची पोळी बघून मी झालो एकदम खुश. यावा सगळ्यांनी जेवूक. मग 3 सांजचो झोपान उठल्यावर माका लागली भूक. मी घेतलंय शेव खाऊक. मग शेव खाता खाता मी म्हटलंय टीव्हीवरती काहीतरी लावूया. तेवढ्यात पपिन म्हटल्यान की मेलो एकटो खाता मका काय घालणार नाही. बाहेर जाऊन बघलंय तर पिंटो कसं लपाछुपीच्या खेळात सगळ्यांचे पडदे उचलून बघता तो बघा. कोणत्या का गावनच नाही. शेवटी हरलो तो हरलो. मग मी निघालोय चांदिवलीत भाऊजींका भेटाक. तवसर म्हटलं वाईच पोजी मारूया. तेवढ्यात माका संको देवासारखो गावलो आणि त्यांना माका पार्किंग पर्यंत पोहोचवले. मग मी भाऊजींका चांदिवलीत जाऊन भेटलंय आणि त्यांका बोललंय जात नाही घरात चला. घराकडे इल्यावर कसो मस्त वेळ घालवल्याने तो बघा. मग भाऊजींनी माझ्या मोठ्यात एक व्हिडिओ कॉल केल्याने आणि बाईन आमका बघून कसा मुरडाकच घेतले. मग मी आवशिक सतावलंय आणि महिला दिनाच्या ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा केलोय. भाऊजींनी सांगल्याने मी चलाक घेतोय म्हणून भाऊजींका टाटा बाय बाय करूक मी गेलोय बाहेर. आणि तेवढ्यात अभिक पण बाय बाय केलंय कारण अभि निघालेलो पंढरपुराक जाऊक. चाळीत येऊन बघलंय तर दक्षकडे विचार करत होतो की चाळीत विमाना बरीच उडतात. एक तरी चाळीचा विमानतळ बनाकच होया. तेवढ्याकडे ऋषीच्या विमानाने टेक ऑफ घेतल्यानं आणि डायरेक्ट पोचलो वैभववाडी. घराकडे येऊन आवशिक विचारलंय जेवणात काय बनवतोस गो. तर आवशीन म्हटल्यान खर्चापुरती चिकन घेऊन इलं आणि चिकनचं नाव ऐकल्याबरोबर मी झालोय एकदम बेफाम खुश. जेवण इल्यावर मी म्हटलंय वाईट साची मुळंबुवांची बारी ऐकाया. तेवढ्यात नेहमीप्रमाणे पपीनं आपलं हकडे नाचाक सुरुवात केल्यान बारीयेतलं त्याका काय समजतात त्याचा त्याकाच माहित. चला तर आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेताय. भेटाय पुढच्या व्लॉगमध्ये. तवसर देवा काळजी.